विश्व स्वास्थ्य दिवस के अवसर पर गढ़चिरौली जिले में एक अनोखा स्वास्थ्य जागरूकता अभियान चलाया गया, जिससे लोगों को वैज्ञानिक सोच अपनाने का संदेश दिया। एकजुट प्रयास स्वास्थ्य के लिए, विज्ञान का साथ भविष्य के लिए थीम के तहत जिला सामान्य अस्पताल से भव्य रैली निकाली गई, जिसमें स्वास्थ्य विभाग के अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी और बड़ी संख्या में ग्रामीण शामिल हुए। इस अभियान की खास बात यह रही कि दूरदराज क्षेत्रों से आए पारंपरिक वैद्य और पुजारियों ने भी भाग लेकर स्वास्थ्य दूत की भूमिका निभाई। उन्होंने लोगों से अपील की कि बीमार होने पर झाड़ फूंक के बजाय सरकारी अस्पताल में उपचार कराएं और डॉक्टर की सलाह लें। जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाड़े ने मेरा गांव स्वस्थ गांव का संदेश देते हुए स्वास्थ्य को जन आंदोलन बनाने पर जोर दिया। वहीं जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े और जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे ने टीकाकरण, स्वच्छता और पोषण के महत्व को रेखांकित किया। कार्यक्रम के अंत में सभी ने स्वास्थ्य के प्रति जागरूक रहने की शपथ ली। इस पहल से दूरस्थ क्षेत्रों में स्वास्थ्य सेवाओं के प्रति विश्वास बढ़ने की उम्मीद जताई जा रही है। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा लहाड़े, जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली। आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानं आपण एक कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये जागतिक आरोग्य दिनाचं जे ब्रीदवाक्य आहे ह्या वर्षीचं 2026 सगळ्यांनी एकत्र जमूया आणि जे शास्त्र आहे, सायन्स आहे, ह्याच्या बरोबरीनं उपचार करूयात आणि आरोग्य सेवा बळकटीकरण करूया। त्या निमित्ताने असं सुचवलं की ह्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैदू आणि पुजारी यांचा एक प्रभाव खूप वर्षांपासून आहे। ह्यांच्यावर लोकांचा विश्वास पण आहे। ह्याच गोष्टीला धरून आज आपण धानोरा आणि एटापल्ली ह्या भागातल्या वैदू आणि पुजाऱ्यांना आमंत्रित केलं। त्यांच्याकडनं त्यांचं मत जाणून घेतलं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न। कारण त्यांच्यावरती कुठलंही ॲलिगेशन न करता त्यांना मुख्य प्रवाहात जर आणलं तर ते कुठल्या आजाराची लक्षणं कशी आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी केव्हा संदर्भ सेवा द्यावी हे जरी त्यांना सांगितलं तरी त्यांच्याकडून आपल्याला योग्य उपचार रुग्णावर करता येतील। हेच तर मुख्य उद्देश आहे की आपल्या आरोग्य मंत्र्यांनी माझं गाव आणि आरोग्य संपन्न गाव ह्याचाच अर्थ की लोकसहभागातून आरोग्य सेवेचं बळकटीकरण। म्हणून हा छोटासा प्रयत्न की हे वैदू आणि जे पुजारी आहेत यांना आपण मुख्य प्रवाहात आणून त्यांची मदत घेऊन आपण माता मृत्यू आणि बाल मृत्यू जो आपण काही वर्षापासून झगडत असलेला एक विषय आहे तो कमी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा छोटासा प्रयास आहे। या निमित्त आज त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर त्यांना चित्र रूपाने एक आईसी मटेरियल देण्यात आलं। त्यांना सांगण्यात आलं की आजार काय, कसा ओळखावा आणि लवकरात लवकर कसं संदर्भित करण्यात यावं, जवळच्या डॉक्टरकडे, आशाकडे संदर्भित करावं, या सगळ्या सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना आपण पाठवण्यात आलेला आहे। आणि हा छोटासा प्रयास मला असं वाटतं की आरोग्य सेवा बळकटी करण्यामध्ये खूप उपयोगी ठरेल। धन्यवाद।